आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम सच में ले आए? Of course. अरे you said it, baby. I have to. God, oh dear, I'm all yours. नहीं, please. यहाँ नहीं. कहीं और चलते. काय बाई पर सिस्टर तू रात्री 8 वाजता रेडी राहा मी हिला पिक करून येतो धन्यवाद तुम्ही किती मदत करताय माझी तुमच्यासारखा भाऊ मिळायला नशीब लागतं ए सिस्टर अगं तुझ्यासारखी बहीण मला मिळाली हे माझं नशीब सावली कुठे होतीस तू? अगं किती शोधलं तुला मी सोम आणि बबलूने. तुम्ही ऑफिसला गेला होतात ना मग घरी परत आलात हा अर्ध्या वाट्यातून परत आलो मी कारण ऐश्वर्या वहिनीचा मेसेज आला मला घरी या काहीतरी अर्जंट आहे. कदाचित मला जी गोष्ट सांगायची आहे तीच तिला सांगायची असेल. कोणती गोष्ट राजकुमार दादाला आपण प्रमोट करतोय त्याचा व्हाईस प्रेसिडेंट. काय कोणीच काही बोलत नाही आहे. सॉरी मला उशीर झाला आलोय मी. चला बोल सांग सगळ्यांना. अगं तो विचारतोय आम्हा सगळ्यांना असं अचानक का बोलवलंस? हो ऐश्वर्या नक्की काही महत्वाचं आहे की खरं तर एक गुड न्यूज द्यायची आहे, पण आधी ऐश्वर्या वहिनीला बोलू दे नंतर मी बोलतो. एका महत्वाच्या व्यक्तीची वाट बघते मी. ती आली की सांगेन. कोण महत्वाची व्यक्ती? त्या मूर्ख मुलीची. ती आली की सांगते सगळ्यांना. सावल ये ना पटकन ये. सावली इथे फॅमिली मीटिंग सुरू आहे आणि तू फॅमिली आहेस त्यामुळे ये लवकर. या मॅडम या लवकर या. ऐश्वर्या तुझ्या बोलण्याच्या रोखावरनं मला असं का वाटतंय की तू सावलीला गुन्हेगार ठरवतेस आणि तिने काहीतरी गुन्हा केलाय? गुन्हा केलाच आहे तिने. सारंगशी लग्न करून. आणि आता पुढच्या गुन्ह्याची तयारी सुरू आहे तिची. ऐश्वर्या एक मिनिट. हा तुझ्याकडे काही पुरावे आहेत का? म्हणजे असतील तरच बोल. गोष्टी रचून सांगू नकोस. रचून नाही सांगत आहे मग. पुरावा आहे माझ्याकडे. आज मी या मुलीला एका परपुरुषासोबत हॉटेलमध्ये पाहिलं. ऐश्वर्या वहिनी रिलॅक्स चिडू नकोस. पुरावा आहे माझ्याकडे. तू पण बघ. झालं तुझं? काय करायचंय तुला? सांग ना काय करायचंय या वेळेला? तुला काय वाटतं तुझं हेतू कळत नाही मला? तू माझी वहिनी आहेस हे मान ठेवतो तुझा. खरी तुला काय बोललो ना पण मला माहिती आहे सावली ह्या घरात आल्यापासून तू नेहमीच द्वेष केलास. कधी तुला सावली आवडलीच नाही. मला वाटलं ठीक आहे चल वेळ जाऊ दे हळूहळू कदाचित
माणूस म्हणून ते आवडायला लागेल तुला, पण नाही. चोरीचा आळ घेतलास तरी समजून घेतलं मी, पण ह्या वेळेला जर तू तिच्या चारित्र्यावर बोट दाखवणार असशील ना, तर ऐश्वर्या वहिनी माझ्यापेक्षा वाईट माणूस त्या जगात कोणी नसेल. माझा सावलीवर पूर्ण विश्वास आहे. नाही, तुझा विश्वास असू दे नसू दे मला काही घेणं देणं नाही. माझ्या चारित्र्यावर जेव्हा शिंतोडे उडवले तुझ्या बायकोने, तेव्हा का गप्प राहिलास रे? मी तर तुझ्या रक्ताचा आहे ना. तेव्हा तिच्याकडे पुरावेही नव्हते. सारंग, ऐश्वर्याने तर पुरावा दिलाय. बरं ठीक, ते पुराव्यांचं राहू दे. ऐश्वर्या, कुठे होतीस बाळा तू? सारंग तुला सांगून गेली होती काही? कुठे गेलीये, कुठे जाते? नाही, तो पुरुष कोण आहे सावली? बोल, अगं बोल ना. काय प्लीज सावली, हे बघ, कोणालाही घाबरू नकोस. जे काय चाललंय ते खरं सांग. हे सगळं काय चाललंय, कशासाठी चाललंय? जर आता नाही बोललीस ना तर तुझ्यावरचा संशय वाढत जाईल सगळ्यांचा. अगं, या घरात आल्यापासून मी तुला बघतोय. तू कधी चुकीची वागली नाहीस आणि वागणारही नाहीस. आणि हे सगळं मी बोलतोय कारण सारंग जर एकटा बोलला ना तर सगळ्यांना वाटेल की बायकोची बाजू घेतोय. म्हणून सांगतोय, प्लीज बोल, काय आहे हे? नील, एक मिनिट. खरं काय ते सांग. काय चाललंय माझ्या घरात हे सगळं? हा, आज होऊनच जाऊन दे. बोल. खरं तर सावली, या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यायची काही गरज नाहीये, कारण माझा विश्वास आहे तुझ्यावर. काय ना, या समाजाने तुझ्याकडे चुकीच्या नजरेने नको बघायला, म्हणून या सगळ्यांची उत्तरं दे. सांग त्यांना, त्या फोटोमधली व्यक्ती कोण होती सांग. सावली, जे काय खरं असेल ते स्पष्टपणे सांग. मी जे खरं असेल तेच सांगणार आहे. सारंग सर, थँक्यू, तुम्ही माझ्यावर इतका विश्वास ठेवला. पण तुम्ही सगळ्यांनी मला थोडा वेळ द्या. मी निर्दोष आहे हे सिद्ध करून दाखवेन. आता आणखी काय सिद्ध करायचंय तुला? येऊ दे वेळ दिला. असू दे. गोष्ट खूपच मोठी आहे ऐश्वर्या. देऊया हिला वेळ. आजचा सूर्य मावळायच्या आत तू निर्दोष आहेस हे सिद्ध कर, नाहीतर हे घर सोडून निघून जा. मान्य आहे मला. सा